वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 29 डिसेंबरला विरार पश्चिम विभागात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान झाली। आज एकूण 54 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, तर यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे विवेक पवार, सागर साळुंखे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। अर्ज भरताना शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती आणि उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। पैसे दे यार, चल यार, बस झाला। आज शिवसेनेच्या वतीने आम्ही प्रभाग क्रमांक 2, 5, 12 खास करून विरार पश्चिम येथील हे प्रभाग, तिथे आम्ही जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। जिथे विरार शहरामध्ये लोक म्हणत होते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नामशेष नाही किंवा पक्षाची ताकद नाही, अशा ठिकाणी आम्ही साधारण मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे इतकी ताकद बहुजन विकास आघाडीची सुद्धा नव्हती किंवा बीजेपीचं नव्हती, इतकं जोरदार शक्ती प्रदर्शन करत आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते। भाजपच्या नेहा दुबेंनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। उत्तर भारतीय उमेदवारांना डावलून इतरांना उमेदवारी दिली जाते। वसई विरार शहरात 80% मतदार हे उत्तर भारतीय आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। इस क्षेत्र में 80% आबादी जो है उत्तर भारतीयों की है और भारतीय जनता पार्टी जो है उत्तर भारतीयों का मत लेके, उत्तर भारतीयों के वोट पर यहाँ पर हर बार अपनी जीत जो है सुनिश्चित करती है। हर बार भारतीय जनता पार्टी को वोट यहाँ पर पता नहीं किसी कारणवश नहीं मिल पाता था, लेकिन जिस पार्टी को मिलता था वो पार्टी जीत जाती थी। तो उत्तर भारतीय मतदान जो होते, उत्तर भारतीय वोट जो होते, वो निर्धारित करते हैं कि यहाँ पर जीतेगा कौन। और इस विधानसभा के अंदर आप लोगों ने देखा कि जिस तरह से महाराष्ट्र में विधानसभा चुनाव था, तो भारतीय जनता पार्टी को वसई और विरार में एकदम ही एक क्लीन स्ट्राइक मिला और यहाँ से जीत दर्ज किया, और वो भी सिर्फ उत्तर भारतीयों के आशीर्वाद से। तो आप लोग जानते हैं कि यहाँ पर वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र में उत्तर भारतीयों को निग्लेक्ट करके नहीं चलेगा। कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस धनश्री तोडकर नाराज आहे। पक्ष कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिला। निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्याने त्यांनी निर्णय घेतला। उद्या भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ज्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते, पक्षाचं कमळ आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचवतो आणि पक्षाला खऱ्या कार्यकर्त्याची गरज नाही आहे असं ह्या ह्याच्यातून जाणवते। आजच्या स्थितीतून आज कालपर्यंत म्हणतात तुम्ही रेसवर आहे आणि अचानक मला पक्ष सांगते की तुम्ही थांबा। हा पक्षानं माझ्यावरती अन्याय केलेला आहे। एक वेळेस माझे मिस्टर गेले तरी पण मी 16व्या दिवशी पक्षाचा कॅम्प लावलाय आणि ग्राउंड लेवलला खरंच मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलंय आणि पक्षाने हा मला शेवट निर्णय दिला। आत्मदहन करण्यासारखंच केले। एक स्त्री पक्षासाठी एवढं काम करते, पक्ष बघते, तरीही पक्ष काही निर्णय घेत नाही त्याच्यावरती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।